गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आजच्या तासाला आपण मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. कोणता बरं घटक अभ्यासणार आहोत? विरामचिन्हे हा घटक अभ्यासणार आहोत. मुलांनो, विरामचिन्हे ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर विराम आणि चिन्हे असे दोन शब्द तयार होतात. किती शब्द तयार होतात मुलांनो? दोन शब्द मिळून एक शब्द झालाय. तो कोणता आहे? विरामचिन्हे. तर विराम याचा अर्थ होतो थांबणे. विराम याचा अर्थ काय होतो मुलांनो? थांबणे. आणि चिन्हे याचा अर्थ आहे खुणा किंवा निशाणी. तर ह्या विरामचिन्हाचा अर्थ आहे लेखनामध्ये विराम दाखवण्यासाठी ज्या खुणा वापरतात त्यास विरामचिन्हे असे म्हणतात. आपण जेव्हा बोलतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत असतो, बरोबर? त्या थांबण्याला विराम असे म्हणतात. आपण जेव्हा लिहितो तेव्हा सुद्धा आपण ही चिन्ह वापरतो. आपण लिहिताना एखादं सेंटेन्स कंप्लीट झालं की आपण काय देतो? डॉट देतो. म्हणजेच तो एक विरामचिन्हाचा प्रकार आहे. म्हणजे लेखनामध्ये विराम दाखवण्यासाठी ज्या खुणा वापरतात त्यास काय म्हणतात? विरामचिन्हे असे म्हणतात. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत असतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो. या चिन्हांनाच विरामचिन्हे असे म्हणतात. तर मुलांनो, तुम्हाला विरामचिन्हे ह्या शब्दाचा अर्थ कळला आणि ते कशा प्रकारे वापरतात हे सुद्धा समजलं. विरामचिन्हे कुठे वापरतात? विरामचिन्हाच्या खुणा तर लेखनामध्ये विराम दाखवण्यासाठी ज्या खुणा वापरतात त्यास विरामचिन्हे असे म्हणतात. मुलांनो, मराठीमध्ये विरामचिन्ह आहेत त्याचे 9 प्रकार आहेत. मराठीत 9 प्रकारची विरामचिन्हे आहेत. ती खालीलप्रमाणे. किती विरामचिन्हे आहेत मुलांनो? 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. ती बघूया आपण कोणकोणती आहेत. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, विसर्ग यालाच दुसरा आहे अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. मी पुन्हा एकदा वाचते बघा. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, विसर्ग किंवा अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक किंवा उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. बघा मुलांनो, कोणकोणती आहेत विरामचिन्हे? पहिलं कोणतं आहे? पूर्णविराम, जो डॉट दिला आहे, बरोबर. अर्धविराम एक डॉट आणि कॉमा आहे. स्वल्पविराम म्हणजे कॉमा आहे. विसर्गच म्हणजे अपूर्ण विराम, अपूर्ण म्हणजे इनकम्प्लीट, बरोबर. तर 2 डॉट आहेत. प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेटरी, अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा, संयोग चिन्ह म्हणजे आपण एक छोटासा डॅश वापरतो 2 शब्दांमध्ये. आपल्याला जसं 2 3, आसपास, इकडे तिकडे, तेव्हा हे जेव्हा शब्द येतात तेव्हा आपण मध्ये छोटासा डॅश देतो, त्याला काय म्हणतात? संयोग चिन्ह. आणि अपसरण चिन्ह आपण एखादं सेंटेन्स बोलतो तेव्हा आपण जेव्हा डॅश 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 असं मध्ये करतो, बरोबर, त्याला काय म्हणतात? अपसरण चिन्ह. तर मुलांनो, तुम्हाला ही 9 विरामचिन्हे समजली. विरामचिन्हांची नावं आणि ती चिन्ह पण तुम्हाला समजली. तर आता आपण सविस्तररित्या ह्या 9 विरामचिन्हांची ओळख करून घेऊया. बघा, आपल्याला तक्ता दिला आहे, त्यामध्ये चिन्हाचे नाव आहे, चिन्ह आहे आणि चिन्ह कधी वापरतात, केव्हा वापरतात आणि त्याचे एक एक उदाहरण सुद्धा आपल्याला दिलं आहे. तर बघूया. पहिला आहे पूर्णविराम. पूर्णविरामचं चिन्ह कोणतं आहे मुलांनो? डॉट आहे, बरोबर. चिन्हाच्या जागी दिसत आहे, सेकंड कॉलम आहे तो. त्यानंतर हे चिन्ह कधी वापरतात, केव्हा वापरले जाते? वाक्य पूर्ण झाले की पूर्णविराम वापरला जातो, हे चिन्ह वापरलं जातं.
वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात. कोणतं चिन्ह? पूर्णविराम. उदाहरणार्थ, मी बाजारातून घरी आलो. मी बाजारातून घरी आलो कंप्लीट सेंटेन्स आहे, बरोबर. किंवा अजून एक उदाहरण आपण घेऊया की मी दररोज अभ्यास करतो. मी दररोज अभ्यास करतो. करतो कंप्लीट सेंटेन्स झाला आहे, बरोबर, म्हणून पूर्णविराम. तर मुलांनो, तुम्हाला पूर्णविराम समजलं? कधी वापरतात पूर्णविराम? केव्हा वापरतात चिन्ह? वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात. पूर्णविराम समजलं तुम्हाला? ओके. आता आपण बघूया दुसरं कोणतं चिन्ह आहे? अर्धविराम. दुसरं कोणतं चिन्ह आहे? अर्धविराम. केव्हा वापरतात बरं अर्धविराम चिन्ह? दोन छोटी वाक्ये जोडताना. दोन छोटी छोटी जेव्हा वाक्य जोडली जातात तेव्हा अर्धविराम चिन्ह वापरले जाते. उदाहरण बघा, मी त्याला भेटायला गेलो पण तो निघून गेला. मी त्याला भेटायला गेलो पण तो निघून गेला. म्हणजे दोन वाक्य आहेत. मी त्याला भेटायला गेलो हे एक वाक्य झालं, पण तो निघून गेला. ह्या दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोणी केलं आहे? अर्धविराम या चिन्हाने केलं आहे. हे समजलं? अर्धविराम कधी वापरतात मुलांनो? दोन छोटी वाक्ये जोडताना. पुढे तिसरा आहे स्वल्पविराम. तिसरा कोणता आहे? स्वल्पविराम. केव्हा वापरतात बघा? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले असता प्रत्येक शब्दानंतर. एकाच जातीचे म्हणजे आता बागेमध्ये गुलाब, मोगरा, चमेली, लिली ही फुले उगवली आहेत. आता असं नाही आपण म्हणत की बागेत गुलाब आला आहे, बागेत चमेलीचं फूल उगवलं आहे, बागेत मोगऱ्याची फुलं छान दिसत आहेत असं आपण म्हणतो का? तर नाही. आपण कसं म्हणतो? बागेत गुलाब, चमेली, मोगरा ही सगळी फुलं उगवली आहेत. अजून एक उदाहरण बघूया. त्या दुकानात वह्या, पुस्तके, पेन हे सर्व साहित्य आहे. त्या दुकानात वह्या, पुस्तके, पेन हे सर्व साहित्य आहे. वह्यानंतर स्वल्पविराम आहे, पुस्तकानंतर आहे. म्हणजे बघा, आपण असं नाही म्हणत त्या दुकानात वह्या मिळतात, त्या दुकानात पुस्तके मिळतात, त्या दुकानात पेन मिळतात असं म्हणतो का आपण? नाही. तर त्या दुकानात वह्या, पुस्तके, पेन हे सर्व साहित्य आहे. तर स्वल्पविराम तुम्हाला समजलं? कधी वापरतात? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात किंवा हाका मारताना नावापुढे वापरतात. जसं श्याम पुस्तक दे. श्याम सीता शाळेत चला. तर श्याम आणि सीता शाळेत चला. श्याम आणि सीतामध्ये स्वल्पविराम वापरला जातो. तर तुम्हाला पूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम कुठे वापरायचे हे समजलं? नक्की समजलं? ओके. पुढे बघूया आपण चौथा प्रकार, विसर्ग. विसर्ग म्हणजेच अपूर्ण विराम. विसर्ग म्हणजे काय मुलांनो? अपूर्ण विराम. अपूर्ण म्हणजे इनकम्प्लीट. अपूर्ण म्हणजे काय? इनकम्प्लीट. तेव्हा आपण दोन डॉट दिले जातात. बघा कधी चिन्ह वापरतात? वाक्यातील शेवटी वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तेव्हा. कधी वापरलं जातं हे चिन्ह? वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तेव्हा. उदाहरणार्थ, पाठाचे मुद्दे, परिचय, पाठ सारांश, स्वाध्याय. आपण असं लिहितो बघा, पाठाचे नाव आणि त्याच्या पुढे दोन डॉट दिल्यानंतर आपण आन्सर लिहितो, बरोबर. किंवा व्याकरणाचे प्रकार आणि दोन डॉट दिले जातात, खाली आपण नंबर टाकून आन्सर, म्हणजे आपण पॉईंटमध्ये जेव्हा आन्सर लिहितो तेव्हा ह्या चिन्हाचा आपण उपयोग करतो. हे कोणतं चिन्ह आहे? विसर्ग. विसर्ग यालाच काय म्हणतात मुलांनो? अपूर्ण विराम. तर कधी वापरतात तो? वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तेव्हा. पुढचा प्रकार आहे मुलांनो प्रश्नचिन्ह. हा तर सगळ्यांनाच माहिती आहे. हा विराम सगळ्यांना माहिती आहे. प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारताना आपण जेव्हा एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा मागे काय लावलं जातं? प्रश्नचिन्ह हे चिन्ह लावलं जातं. उदाहरणार्थ, आता तुझी तब्येत कशी आहे? कशी म्हणजे प्रश्न विचारलाय म्हणून तिथे क्वेश्चन मार्क आला आहे. प्रश्नचिन्ह ओळखायला खूप इझी असते आणि ते जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण क्वेश्चन मार्क लिहायचा असतो.
प्रश्नचिन्ह समजलं, क्वेश्चन मार्क समजलं तुम्हाला? ओके, आता आपण पुढे बघूया. 6वं, उद्गारवाचक किंवा उद्गार चिन्ह. त्याचं चिन्ह दिसतंय तुम्हाला? कधी वापरलं जातं हे चिन्ह? मनातला उत्कट भाव व्यक्त करताना. मनातला उत्कट भाव किंवा मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ बघा, अहाहा किती सुंदर धबधबा. अहाहा, आपल्या तोंडून कधी कधी असं मस्त कधी कधी स्मेल आली तरी आपण हा वाव असं आपल्या तोंडातून निघतो, तेव्हा ते काय असतात? उद्गारवाचक चिन्ह आपण त्यानंतर लिहितात. त्यालाच काय म्हणतात? मनातील उत्कट भावना व्यक्त करताना. त्यानंतर कधी आपण पडले तर आपण म्हणतो अरे देवा, असं आपण कधी म्हणतो तेव्हा ते शब्द निघतात, अचानक ते आपल्या तोंडून शब्द निघतात. कधी कधी बापरे बापरे असं पण आपण म्हणतो, बरोबर? किंवा बापरे केवढा मोठा हा साप, असे आपले जेव्हा तोंडून शब्द निघतात त्यापुढे आपण दुसरे शब्द म्हणत नाही, तेव्हा कोणतं चिन्ह वापरलं जातं? उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. पुढचा प्रकार आहे मुलांनो, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमासुद्धा ह्यामध्ये येतो. बोलणाऱ्याचे उद्गार जसेच्या तसे देताना. उदाहरण बघा, आई म्हणाली शाब्बास किती छान काम केलंस. म्हणजे जेव्हा आई म्हणाली, जेव्हा तिच्या तोंडचे हे शब्द बोलायचे असतात तेव्हा आपण काय वापरलं जातं? अवतरण चिन्ह. आणि मुलांनो, हे जे अवतरण चिन्ह आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा जेव्हा आपण वापरतो, हे आपण कोण कोणास म्हणाले, हु सेड टू हुम, ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात, बरोबर? म्हणजे ज्यांच्या तोंडून हे शब्द निघाले आहेत ते जसेच्या तसे जेव्हा आपण लिहितो तेव्हा अवतरण चिन्ह वापरलं जातं. म्हणूनच उदाहरणं बघा, आई म्हणाली शाब्बास किती छान काम केलंस. किंवा अजून एक बघा, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा केली. शरद म्हणाला मी सहलीला येईल. म्हणजे असे जेव्हा त्यांच्या तोंडून जे शब्द आपल्याला जसेच्या तसे लिहायचे असतात तेव्हा अवतरण चिन्ह वापरलं जातं. पुढे बघा, संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कधी वापरतात? दोन शब्द जोडताना. दोन शब्द जेव्हा जोडतात, जेव्हा छोटे छोटे शब्द जसं फळे फुले आण किंवा खाणे पिणे, आसपास, इकडे तिकडे, 2 3 असं आपण जेव्हा शब्द लिहितो त्यामध्ये छोटासा डॅश येतो बघा, तेव्हा त्याला काय म्हणतात? संयोग चिन्ह. काय म्हणतात त्याला? संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कधी वापरतात? दोन शब्द जोडताना. वाक्य नाही मुलांना, शब्द जोडताना. शब्द म्हणजे या छोटे छोटे शब्द 2 1 2 असं आपण 2 3 वाक्यात उत्तरे लिहा. 2 आणि 3च्या मध्ये काय देतात? छोटासा डॅश दिला जातो, तेव्हा ते चिन्ह कोणतं असते? संयोग चिन्ह. पुढे 9वा प्रकार आहे मुलांनो, अपसरण चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह केव्हा वापरतात? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. उदाहरणार्थ, मी येणार होतो पण मला जमले नाही. बघा, मी येणार होतो पण मला जमले नाही. म्हणजे बोलता बोलता आपण मध्येच कधी थांबतो आणि पुढे आपण सेंटेन्स कंटिन्यू करतो तेव्हा अपसरण चिन्ह म्हणजेच डॅश हे चिन्ह वापरलं जातं. कधी कधी सेंटेन्स आपण लिहत असतो आणि आपल्याकडे लाईन्स कमी पडते तेव्हा आपण काय करतो? अर्धा शब्द वरती लिहितो आणि अर्धा शब्द खाली लिहितो. तेव्हा जेव्हा अर्धा शब्द लिहितो तेव्हा पुढे आपण डॅश देतो, म्हणजे आपलं जे इनकम्प्लीट आहे ते आपण खाली कंटिन्यू केलं आहे. तेव्हा काय वापरलं जातं? कोणतं चिन्ह वापरलं जाते? अपसरण चिन्ह वापरलं जातं. कधी वापरलं जातं अपसरण चिन्ह? बोलता बोलता किंवा लिहिता लिहिता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह वापरले जाते. तर मुलांनो, तुम्हाला समजलं हे तिन्ही प्रकार समजले? मुलांनो, विराम चिन्हे ह्यावरती आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. ते कोणकोणते प्रश्न विचारले जातात बघा. पहिला आहे चिन्हे ओळखा. अशा प्रकारचा पण प्रश्न आपल्याला विचारला जातो. चिन्हे म्हणजे विरामचिन्हाची चिन्ह दिली जातात आणि त्याची नावं आपल्याला लिहायची असतात. तर ह्यामध्ये आपल्याला दिलं आहे 4 चिन्ह दिली आहेत. ती कोणकोणती ती बघायची आहेत. बघा,
पहिला आहे अपूर्ण विराम म्हणजेच विसर्ग, बरोबर. त्यानंतर आहे एकेरी अवतरण चिन्ह म्हणजेच अवतरण चिन्ह, नंतर उद्गार चिन्ह आणि चौथा आहे अर्धविराम. त्याची चिन्ह समजली, हा प्रश्न समजला तुम्हाला? ओके. आता पुढचा प्रश्न बघा, अजून एक दुसऱ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो, चिन्हे लिहा. आता आपण चिन्हे ओळखली होती पहिल्या प्रश्नात, आता काय आहे आपल्याला चिन्ह लिहायला, म्हणजे चिन्हांची नावं दिली आहेत आणि आपल्याला चिन्ह लिहायची आहेत. तर बघा, पहिला आहे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यालाच अवतरण चिन्ह असे म्हणतात. ते कसं असते, डबल आपण इन्व्हर्टेड कॉमा देतो ते. त्यानंतर स्वल्पविराम, कॉमा देतो. संयोग चिन्हाला डॅश दिलं, छोटासा डॅश असतो, मोठा डॅश नसतो मुलांनो, छोटासा डॅश दिला जातो. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क. हा प्रश्न समजला. अजून एक प्रश्न विचारला जातो, जोड्या लावा. जोड्या लावामध्ये चिन्ह दिली जातात आणि दुसऱ्या साईडला चिन्हांची नावं असतात, ती आपल्याला जोडून लिहायची असतात. बघा, पहिला आहे अपसारण चिन्ह, दुसरा आहे पूर्णविराम, तिसरा आहे उद्गार चिन्ह आणि चौथा आहे अर्धविराम. हा प्रश्न, तिन्ही प्रश्न समजले. चिन्ह ओळखा, चिन्ह लिहा आणि जोड्या लावा. पुढचा प्रश्न आहे बघा मुलांनो, पुढील परिच्छेदात म्हणजेच पॅरेग्राफमध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा. आपल्याला एक पॅरेग्राफ दिला जातो, त्यामध्ये कोणतंही विरामचिन्ह लावलेलं नसते, त्यामध्ये आपल्याला विरामचिन्ह घालायची असतात. तर अशा प्रकारे हा प्रश्न दिला जातो. बघा, याचा उत्तर काय आहे मुलांनो. त्यानंतर आपण स्वल्पविराम दिला आहे. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात, कंप्लीट सेंटेन्स झाल्या म्हणून पूर्णविराम द्यायचा. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. तुमची काळजी घेणारे स्वल्पविराम, तुमचे आरोग्य जपणारे स्वल्पविराम असे अनेक मित्र तुमच्या सभोवताली आहेत, पूर्णविराम. कोण बरं आहेत हे मित्र, प्रश्न विचारला आहे, कोण म्हणून प्रश्नचिन्ह. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल, पूर्णविराम. आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष, फळे फुले, त्यानंतर काय आलं आहे स्वल्पविराम. वृक्षानंतर उद्गारवाचक चिन्ह. आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, म्हणजे आपण तिथे थांबतो, आपल्या तोंडून जो शब्द निघाला आणि आपण थांबले आहोत म्हणून उद्गारवाचक चिन्ह. श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग, हाच आपला खरा मित्र आहे. तर बघा, ह्यामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह ही सगळी चिन्ह आपण ह्यामध्ये वापरली आहेत. 5 चिन्ह वापरली आहेत. तर तुम्हाला समजलं कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते. आता एक अजून प्रश्न बघूया कशा प्रकारे विचारला जातो. योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. आपल्याला वाक्य दिली जातात आणि त्यामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा असतो. पहिला जो प्रश्न होता, प्रश्न चौथा, त्यामध्ये काय होतं मुलांनो, पॅसेज दिला होता आणि आपल्याला इथे आपल्याला सेंटेन्स दिले आहेत आणि त्यामध्ये विरामचिन्ह घालायला सांगितली आहेत. बघा, मी घरी गेले पण घराला कुलूप होते. 2 वाक्ये जोडलेली आहेत, तर 2 वाक्ये जोडायचं काम कोण करतं, अर्धविराम. म्हणून मी घरी गेले तर अर्धविराम पण घराला कुलूप होते, पूर्णविराम. प्रत्येक वर्गातून 2-3 मुले पाठवा. 2-3 ह्यामध्ये शब्द जोडलेले आहेत. शब्द जोडताना, 2 शब्द जोडताना कोणतं चिन्ह वापरलं जातं मुलांनो, संयोग चिन्ह, बरोबर. प्रत्येक वर्गातून 2-3 मुले पाठवा. 2-3 नंतर डॅश येतो. गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी या भारतातील नद्या आहेत. गंगा, गोदावरी, कृष्णा ह्यानंतर काय दिलं आहे मुलांनो, स्वल्पविराम. या भारतातील नद्या आहेत. असं नाही म्हणत आपण गंगा भारतातील नदी आहे, गोदावरी भारतातील नदी आहे, असं आपण प्रत्येक वेळेला लिहितो का, नाही. तर गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी या भारतातील नद्या आहेत. पुढे बघा,
आई काय काय बनवता येईल या कपड्यांचं, काय काय प्रश्न विचारला आहे. आणि आईनंतर थोडं थांबला आहे म्हणून स्वल्पविराम, काय काय प्रश्न आहे म्हणून मागे प्रश्नचिन्ह आलं आहे. तो म्हणाला, अरे अमृत, इसाप, तुम्ही दोघी किती एकसारखे आहात. तो म्हणाला म्हणजे त्याच्या तोंडून जे शब्द निघाले आहेत ते आहे. तेव्हा आपण कोणतं चिन्ह वापरतो मुलांनो? कोणतं चिन्ह वापरतो? अवतरण चिन्ह वापरतो. बघा, तो म्हणाला, स्वल्पविराम, काय म्हणाल्या, कोणते सेंटेन्स आहेत ते? अरे अमृत, इसाप, तुम्ही दोघे किती एकसारखे आहात. हे त्याच्या तोंडून निघालेले शब्द आहेत म्हणून ते डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्हामध्ये गेले आहेत. त्यामध्येच पुन्हा अमृत आणि इसाप ही दोन नावांच्या मध्ये स्वल्पविराम आहे. इसाप नंतर उद्गारवाचक आहे आणि आहात नंतर पण उद्गारवाचक चिन्ह आहे. तर मुलांनो, तुम्हाला विरामचिन्हे कोणती ती समजली, 9 विरामचिन्हे समजली, कशा प्रकारे ओळखायची आणि कुठे कुठे त्यांचा वापर करायचा हे व्यवस्थितरित्या समजलं. कशा प्रकारे प्रश्न येतात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे पण तुम्हाला समजलं. ओके, तर आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.